कार्तिक अमावस्येची ती पहाट जशी हळूहळू उजाडत जायची, तसं सांगवडेवाडीचं रूप अजूनच खुलत जायचं. सकाळच्या थंड हवेत उठण्याचा मंद सुगंध दरवळत राहायचा. प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळीचे नक्षीदार पट उमटलेले असायचे. कुठे कमळ, कुठे शंख, तर कुठे सरळ रेषांतून विणलेली सुंदर जाळे. काही ठिकाणी तर रंगीत भुकटीने केलेल्या रांगोळ्या इतक्या उठून दिसायच्या की जणू जमिनीवरच एखादं चित्र जिवंत झालंय असं वाटायचं. गावातील देवळांच्या कळसावर पहाटेच्या सूर्याची पहिली किरणं पडू लागली की वातावरणात एक वेगळंच पावित्र्य उतरायचं. मंदिरातून येणाऱ्या घंटानादात आणि शंखध्वनीत एक अद्भुत शांतता दडलेली असायची. काही वृद्ध मंडळी मंदिराकडे निघालेली असायची, हातात फुलांची टोपली, ओठांवर नामस्मरण. गावातल्या 4-5 महत्वाच्या नाक्यांवर मात्र वेगळंच चित्र असायचं. 5-6 बैलजोड्या एकामागे एक अशा शिस्तीत सजून धजून उभ्या असायच्या. त्यांच्या अंगावर चंदनाचे टिळे, रंगीत कापडं, शिंगांवर लावलेले चमकदार बेगड आणि गळ्यात वाजणाऱ्या घुंगरांच्या मंजूळ नादात एक वेगळाच ठेका असायचा. काही अनुभवी मंडळी त्या बैलांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्यांना सावरत असायचे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसायचा. ही फक्त बैलजोडी नव्हती, ती त्यांच्या कष्टाची, त्यांच्या शेताची आणि त्यांच्या आयुष्याची ओळख होती. त्या दिवशीचा खरा मान असायचा तो या बैलजोड्यांचा. ढोल ताशांच्या गजरात या जोड्या सांगवड्याला नरसोबाच्या भेटीला जायच्या. तो उत्साह म्हणजे एक अदृश्य बंध होता, जो संपूर्ण गावाला एकत्र बांधून ठेवत होता. नरसोबाचे दर्शन घेऊन आल्यावर खरा प्रवास सुरू व्हायचा तो ग्रामदेवतेकडे, आई जकूबाईकडे जाण्याचा. जकूबाईचे मंदिर म्हणजे गावाच्या वेशीबाहेर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक पवित्र स्थान. बैलजोड्या ओढ्याजवळ पोहोचल्यावर वातावरणात एक वेगळाच रोमांच पसरायचा. ओढ्यावर आधुनिक पूल होता, पण परंपरा मोठी होती. पुलावरून न जाता सर्व बैलजोड्या ओढ्याच्या पात्रातूनच मार्ग काढायच्या. पाण्याचा मंद प्रवाह, आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि त्यातून वाट काढणाऱ्या त्या सजलेल्या बैलजोड्या, तो देखावा डोळ्यांत साठवून ठेवावा असा असायचा. पाण्यातून चालताना बैलांच्या खुरांनी उडणारे तुषार सूर्यप्रकाशात चमकायचे, जणू हजारो छोट्या मोत्यांची उधळण झाली आहे. गावकरी बाजूला उभे राहून त्या क्षणाचा आनंद घेत, काही जण तर त्या पाण्यात हात बुडवून स्वतःवर शिंपडत. तोही एक आशीर्वादच समजला जायचा. जकूबाईच्या मंदिरात पोहोचल्यावर भक्तीचा उत्साह शिगेला पोचायचा. देवळात अगरबत्तीचा सुगंध, घंटांचा नाद आणि भाविकांच्या ओठांवर चाललेलं नामस्मरण, सगळं काही मनाला स्पर्शून जायचं. ओटी भरणाऱ्या महिला, नवस बोलणारे भाविक आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा यामुळे जकूबाईचे रान बहरून जायचे. मंदिराबाहेरचं गजबजलेलं वातावरण मात्र वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचं. गरम गरम भजी तळणारा गाडा, गूळतिळाचे लाडू विकणारे दुकानदार, रंगीत पिपाण्या वाजवत मुलांना आकर्षित करणारे फेरीवाले आणि तो सर्वांचा लाडका बर्फाचा बोळा. भर उन्हात त्या गोळ्याच्या थंडाव्याची आणि गोडव्याची मजा काही वेगळीच असायची. मातीच्या छोट्या छोट्या खेळण्यांमध्ये गावकुसाचा साधेपणा दिसायचा. बैलगाडी, घागर, छोटं घर. मुलं त्या खेळण्यांसाठी हट्ट धरायची आणि शेवटी आई-वडील हसत हसत त्यांची मनधरणी करत ते विकत घ्यायचे. दुपार ओसरण्याच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू व्हायचा. परतीच्या प्रवासात शांतता नसायची, तर असायचा थरार. जकूबाईचे दर्शन घेऊन बैलजोड्या गावात येताना एक वेगळाच खेळ रंगायचा. तरुण मुलं बैलांच्या पायात फटाके लावायची, त्यांना हुलगावायची. फटाक्यांच्या आवाजाने आणि प्रकाशाने बैल उसळून अंगावर यायचे. बैलांची ती चपळाई आणि त्यांना सावरणारे ते कसलेले हात पाहताना अंगावर काटा यायचा. ही परंपरा म्हणजे शौर्याचा आणि विश्वासाचा एक अनोखा मेळ होता. संध्याकाळ झाली की गावाचे वातावरण अधिकच भक्तिमय व्हायचे. जकूबाईची पालखी निघायची. पालखीच्या दर्शनासाठी संपूर्ण गाव लोटायचं. सर्वात हृदयस्पर्शी दृश्य म्हणजे पालखी चालत असताना तिच्या मार्गावर लहान मुले जमिनीवर झोपवायची आणि त्या मुलांच्या वरून पालखी जायची. आई जकूबाईचा आशीर्वाद आपल्या मुलांवर सदैव राहावा, हा त्यामागचा दृढ विश्वास. पालखी सोहळा संपवून लोक घरी परतायचे. मग सुरू व्हायचं घरोघरी लक्ष्मीपूजन. घरादारात पणत्या लावून फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाई. सकाळपासून सुरू झालेला तो धावपळ आणि आनंदाचा दिवस कधी संपायचा हे कुणाला कळायचं सुद्धा नाही. उत्सव इथेच थांबत नसे. दुसऱ्या दिवशी गावाच्या माळावर धुरुळा उडायचा. बैलगाडी शर्यत असायची.
बैलांचा वेग आणि गाडीवानाचा थरार बघायला पंचक्रोशीतले लोक यायचे. विजेत्या गाडीवानाचा सत्कार होताना त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान सगळ्यांना प्रेरणा देऊन जायचं. आणि त्या रात्री वाडीत घुमायचा तो संगीताचा आवाज. ऑर्केस्ट्राच्या गाण्यांनी आणि नृत्यांनी यात्रेची सांगता व्हायची. जुन्या गाण्यांपासून नव्या ठेक्यांपर्यंत सगळं काही त्या रात्री ऐकायला मिळायचं. अशा या 2 दिवसांच्या यात्रेनंतर गाव पुन्हा शांत व्हायचं, पण त्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात रेंगाळत राहायच्या. रांगोळीचे उरलेले रंग, ओढ्याच्या काठावर उमटलेले बैलांच्या पायाचे ठसे आणि हवेत अजूनही दरवळणारा दिवाळीचा सुगंध, हे सगळं काही सांगत राहायचं की हा उत्सव फक्त साजरा केला जात नाही, तो जगला जातो. आणि मग रोजच्या आयुष्याच्या गडबडीतही मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात एकच आशा जिवंत राहायची. पुढच्या वर्षी पुन्हा हीच पहाट, हाच उत्साह आणि जकूबाईच्या यात्रेचा तोच अविस्मरणीय अनुभव. नमस्कार मित्रांनो, मी गणेश. SG कथालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मी सांगवडेवाडीतच लहानाचा मोठा झालो. या गावच्या यात्रेची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा हा माझ्याकडून छोटासा प्रयत्न. आपल्या गावासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.